श्री स्वामी समर्थ. चातुर्मासाला सुरुवात झाली आणि पुढचे 4 महिने भगवंत योग निद्रेत जातात. आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? जाणून थक्क व्हाल. चातुर्मासात हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र 4 महिन्याचा कालावधी मानला जातो. पंचांगानुसार 25 जुलै आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंतचा काळ म्हणजेच चातुर्मास. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळेच भक्तांसाठी हा काळ संयम, साधना आणि ईश्वर भक्तीचा मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू जेव्हा योगनिद्रेत जातील तेव्हा सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी कोणावर असेल? चातुर्मास सुरू पुढच्या 4 महिन्यात सृष्टीचा व्यवस्थेची जबाबदारी कोणावर? पुराणानुसार भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. देव, ऋषी आणि भक्तांच्या कल्याणासाठी ते वर्षभर कार्यरत असतात. आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी ते क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. या काळात भगवान विष्णू बाह्यकायापासून अल्पित राहून योगनिद्रेत असतात. त्यामुळे या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी भगवान शिव आणि इतर देवतांवर असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार 4 महिन्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारख्या शुभ मांगलिक कार्यांना सुरुवात होते. अखेर चातुर्मास सुरू. भगवान क्षीरसागर सोडून याच ठिकाणी येणारी विश्रांती. धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो, जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात नव्हे तर राक्षस राजा बलीच्या पाताळात 119 दिवस विश्राम करतात. या काळात भगवान विश्राम करतात. पूजा आणि ध्यानावर भर दिला जातो. विवाह आणि गृहप्रवेश यासारखे सर्व शुभ प्रसंग निषिद्ध मानले जातात, कारण भगवानानेच योगनिद्रा अवस्था शुभ फळ देत नाही असे मानले जाते. आषाढी एकादशीपासून भगवान 119 दिवस विश्रांती घेणार आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीला जागे होतील. यानंतर शुभ प्रसंगात शुभ समारंभ पुन्हा सुरू होतो. वामन अवतारात भगवंतांनी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य व्यापलं. चातुर्मासाशी संबंध आणखीन एक प्रसिद्ध कथा वामन अवताराशी जोडली जाते. अश्रुराज बळीच्या यज्ञात भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून 3 पावलात त्रैलोक्य व्यापले. त्यानंतर बळीला पाताळलोकाचे राज्य दिले. बळीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वर्षातील काही काळ त्यांच्यासोबत राहण्याचे वचन दिले. काही पुराणातील परंपरेनुसार चातुर्मासात भगवान विष्णू बळीच्या लोकात विराजमान असतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या काळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आख्यायिकेनुसार भगवान विष्णू चातुर्मासाच्या 4 महिन्यात योगिक निद्रेसाठी क्षीरसागर सोडून राक्षस राजा बलीच्या पाताळलोकात जातात आणि त्याच्या महालात 4 महिने घालवतात. राजा बलीच्या उदारतेवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वामन रूपात त्याला एक वरदान दिला, ज्यामुळे भगवान त्यांच्यासोबत पाताळलोकात जातात. त्यानंतर देवी लक्ष्मी राक्षस राजा बलीच्या वैकुंठात परत येण्यासाठी समजावते. तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीसोबत वैकुंठात परत येत होते. तेव्हा त्यांनी राक्षस राजा बलीला एक वरदानही दिले. त्यांनी राजा बलीला सांगितले की ते वर्षातून 4 महिने त्यांच्या पाताळ लोकात विश्रांती घेतील. तेव्हापासून भगवान विष्णू 4 महिने आपली सांसारिक कर्तव्ये सोडून पाताळात विश्राम करत आहेत. त्यानंतर ते देवउठणी एकादशीला देवी लक्ष्मीकडे परत जातात. चातुर्मासात नियम का पाळले जातात? पौराणिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू योगनिद्रेत असल्यामुळे भक्तांनी या काळात संयम, सात्विकता आणि साधना यांना महत्त्व द्यावे. म्हणूनच अनेक जण उपवास, जप, दान, व्रत, धर्मग्रंथाचे वाचन, तीर्थयात्रा टाळणे, सात्विक आहार आणि इंद्रिय निग्रह यांचे पालन करतात. चातुर्मासात काय करावे? भगवान विष्णू, विठ्ठल किंवा
श्रीकृष्णाची नियमित पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, भागवत किंवा रामायणाचे वाचन करावे. उपवास, दानधर्म आणि गरजूंना मदत करावी. राग, मत्सर, अहंकार त्याचा त्याग करून संयमी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आहारामध्ये कांदा, लसूण याचा सुद्धा त्याग करावा. नेहमी सत्य बोलावे, आचरण शुद्ध ठेवावे. वृद्ध लोकांची सेवा करावी, बाळगोपाळांना खाऊ घालावे आणि गरजूंना मदत करावी. हे इतके असे सर्व कार्य या चातुर्मासात केल्यावर कित्येक पटीने फळ मिळतं. त्यासाठी हे सर्व कार्य आपण या चातुर्मासात करायचे आहेत. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.